उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी रविवारी घेण्यात आलेली ऑनलाईन परीक्षा तांत्रिक अडचणीमुळे वादात सापडली आहे। अकोल्यातील विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना स्क्रीन, कीबोर्ड आणि माऊसच्या समस्यांना सामोरे जावे लागल्याने परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी होत आहे। उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठी रविवारी राज्यातील विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली। अकोला शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर आसपासच्या जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते। मात्र परीक्षा सुरू होताच काही केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला। सकाळी 11 वाजता परीक्षा सुरू झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या संगणकाच्या पडद्यावर वेगवेगळे रंग दिसत असल्याची तक्रार करण्यात आली। काही संगणकाच्या पडद्याचा आकार वेगवेगळा असल्याने प्रश्न आणि त्यातील मजकूर व्यवस्थित वाचता येत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे। तसेच काही केंद्रांवर कीबोर्ड आणि माऊस व्यवस्थित कार्यरत नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या। परीक्षा सुरू असताना तांत्रिक अडचणींमुळे वेळ वाया गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। परीक्षा केवळ 20 गुणांची असल्याने प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले। या प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून प्रभावित विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी आता जोर धरत आहे। परीक्षेचे आयोजन करणारी यंत्रणा या तक्रारींची दखल घेते का, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे। दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी झालेली उच्च न्यायालयाची स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे टायपिंग टेस्टवर काही खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी आल्या। सोबतच त्यांनी मग सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि उच्च न्यायालयाने अशी नोटीस टाकली की तांत्रिक अडचणीमुळे फक्त संभाजीनगर आणि कल्याण या सेंटरवर फक्त तांत्रिक अडचणी झाल्या नाही आणि जरी तुम्ही म्हणता की सुरळीतपणे पार पडली एक्झाम, तर मग 99.99% विद्यार्थ्यांना 0 मार्क कसे काय भेटले, हा माझा तुमच्याकडे प्रश्न आहे। अशी मागणी आहे की आता 4 महिन्याच्या प्रॅक्टिसवर कोणी फेल नाही होऊ शकत। त्यांना खूप म्हणजे मार्क तर भेटायलाच पाहिजे, जवळपास काठावर तरी पास व्हायला पाहिजे होतो आम्ही 10 मार्कासहित। पण आमची अशी मागणी आहे की तुम्ही री एक्झाम। सन्माननीय उच्च न्यायालय यांना मागणी करतो की खरंच या विद्यार्थ्यांचं भवितव्य 4-4 महिन्यापासून 5-5 महिन्यापासून या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे पाहिलंही नाही, फक्त टायपिंगच केली आणि आता हे निराशा यांच्या पदरी पडली। जर खरंच काहीतरी एक थोडीशी विद्यार्थ्यांप्रती काही जागरूकता असेल तर मी उच्च न्यायालयाला विनंती करतो की त्यांनी ही परीक्षा पुन्हा घ्यावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा। धन्यवाद।